जय महाराष्ट्र मित्रांनो, भारत सरकारने अपडेट आणलाय। त्याद्वारे हजारो नाही, लाखो नाही, करोडो नाही, अब्जावधी भारतीयांवर त्याचा परिणाम होणार आहे। कारण की प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे, मग आपल्याला सिम कार्ड घ्यायचंय तर आधारची झेरॉक्स द्यावी लागते। कॉलेजमध्ये म्हणा, मूवी तिकीटसाठी म्हणा, हॉटेलमध्ये आपल्याला थांबायचंय, प्रत्येक ठिकाणी आपल्याला आधार कार्ड दाखवावं लागतं, आपली आयडेंटिटी दाखवावी लागते। अनेक शैक्षणिक डॉक्युमेंटमध्ये पण आधार कार्ड द्यावं लागतं। पण इथेच भरपूर ठिकाणी स्कॅम होता। जसं की आपण मोबाईल घेतो आहे, सिम कार्ड घेतो आहे, तेव्हा आपण आधार कार्ड देतो आणि त्या झेरॉक्सचा मिसयूज व्हायचा अनेक जणांसोबत असं झालंय। त्यामुळे भारत सरकारचे जे केंद्रीय मंत्री आहे अश्विनी वैष्णव यांनी नवीन आधार ॲप लॉन्च केलाय। याचा फायदा असा आहे की कुठलाही OTP येत नाही, फेस व्हेरिफिकेशन द्वारे आपण आपली ओळख पटवून देऊ शकतोय। त्यामुळे हे झेरॉक्स कार्ड बाळगायची काहीही गरज नाहीये। आता नेमका हे ॲप बीटा व्हर्जन मध्ये आहे, त्यामुळे सुरक्षित आहे की नाही, नेमका कशा प्रकारे वापरायचं, कसं डाउनलोड करायचं, सगळी माहिती तुम्हाला सांगतोय। तुमच्याकडे पण आधार कार्ड असेल, तुम्हाला पण ते वारंवार सोबत बाळगावं लागत असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा, डिटेलमध्ये सांगतोय। त्याआधी अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक नवीन आधार ॲप लॉन्च केलंय, ज्याद्वारे काही सेकंदातच आपली डिजिटल व्हेरिफिकेशन होणार आहे। त्यामुळे कोणालाही आपल्याला आधार कार्ड द्यायची गरज नाहीये, आपण ॲपवरून असताना जी माहिती पाहिजे ती दाखवू शकतोय। महत्त्वाचं म्हणजे आपल्याशिवाय त्या ॲपवरून कोणीही आपली माहिती देऊ शकत नाही, सिक्युअर आहे, याचा OTP येत नाही, त्यामुळे त्याचंही टेन्शन नाही। नेमकं हे ॲप कसं डाउनलोड करायचं ते सांगतो। जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, आधार फेस RD हे ॲप आहे, आता बीटा व्हर्जन मध्ये आहे। त्यामुळे याचे अजून अपडेट येईल, अजून सिक्युअर बनेल। पण काही जण जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वापरू शकता। इथे बघा 1 करोड प्लस याचे डाउनलोड सुद्धा झालेलं आहे। आता 8 तारखेला हे अपडेट आलेलं आहे आणि तुम्ही बघा 1 करोड डाउनलोड सुद्धा झालेलं आहे। अगदी सोपं आहे बघा। यावरून आपण जसं की आपण मोबाईलचं लॉक असतो ते काढण्यासाठी फेस लॉक टाकतो, मग त्याद्वारे मोबाईल ओपन होतो। त्याच प्रकारे तुम्हाला जर याची माहिती काढायची असेल, कोणाला आधार व्हेरिफिकेशन करून द्यायचं असेल तर जस्ट तुम्ही तुमचा फेस दाखवणार। इथे बघू शकताय तुम्ही, अशा प्रकारे तुम्ही तुमचा फेस दाखवणार, तो कॅप्चर करणार आणि तुम्ही तुमची माहिती दाखवू शकताय। म्हणजे कोणी पोलिसांनी पकडलं, तुम्हाला दाखवायचं आहे तुमची आयडेंटिटी काय, तर तुम्ही या ॲपवरून दाखवू शकताय। मग तुमचं आधार कार्ड घरी राहिलं किंवा अनेकांचं हरून जायचं, भरपूर सारे प्रॉब्लेम व्हायचे, पण आता तसं काहीही होणार नाहीये। आता बघूया हे ॲप कसं वापरायचं। तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर QR कोड जसं आपण स्कॅन करतो तसं स्कॅन करायचं आहे। त्यानंतर जी पण माहिती तुम्हाला शेअर करायची, म्हणजे कोणी विचारलं तुझी जन्मतारीख काय, किंवा तुमचा ॲड्रेस तुम्हाला दाखवायचा आहे कोणाला, किंवा तुमचं नाव तेच आहे का ते दाखवायचं, तर जी पण माहिती टाकायची ती तुम्हाला इथे निवडायची आहे, जसं की जन्मतारीख, नाव इत्यादी। त्यानंतर तुमचं जे ॲप आहे ते तुमचं फेस स्कॅन करेल आणि स्कॅन केल्यानंतर तुम्ही तुमची माहिती सुरक्षितपणे शेअर करू शकताय, म्हणजे दाखवू शकताय। त्यामुळे तुम्हाला जे झेरॉक्स द्यावे लागायचे ते द्यावे लागणार नाहीये। अगदी सोपं ॲप आहे। तुम्हाला जर मोबाईल वापरता येत असेल तर तुम्ही इझिली वापरू शकताय। पण हे बीटा व्हर्जन मध्ये आहे, त्यामुळे अजूनही अपडेट होईल आणि परिपक्व होऊन चांगल्या प्रकारे आपल्याला वापरता येईल। आता नेमके याचे फायदे काय ते समजून घ्या। जसं की फेस व्हेरिफिकेशन, लगेच ओळख पटवता येते, जसं की आपण UPI द्वारे पेमेंट करतो, अगदी पटकन होतं। त्या प्रकारे हे ॲप वापरता येणार आहे। कागदी प्रक्रिया नाहीशी होते, कारण की बघा पेपरचा खूप सारा यूज होतो। त्याच्यानंतर हे असं PVC वगैरे करून घ्या, त्यानंतर ते पॉकेटमध्ये ठेवा, पॉकेटची साईज जाड होते। त्याच्यानंतर कधी पाकिट हरवलं तर आधार कार्ड हरवून जातं, कुठे आपल्याला कॉलेजमध्ये अर्जंट दाखवायचं आहे तर तेव्हा आपल्याकडे नसतं, मग घरून मागवा, परत जा, असे भरपूर सारे प्रॉब्लेम प्रत्येकाने कधी ना कधी फेस केले आहे। पण हे जर ॲप तुमच्याकडे असेल, तिथून तुम्ही इझिली दाखवताय, ते जेन्युइन मानलं जाईल आणि तिथून तुमची आयडेंटिटी इझिली व्हेरीफाय करता येईल। त्यानंतर कुठेही सहज वापरता येईल, म्हणजे तुम्ही हॉल तिकीट काढायला गेले आहे किंवा पिक्चर बघायला गेले किंवा तुम्हाला सिम कार्ड घ्यायचं तर तिथे तुम्ही दाखवलं तरी तुम्हाला हे मिळून जाईल। त्यानंतर फसवणुकीपासून संरक्षण, तर सगळ्यात महत्त्वाचा हाच मुद्दा आहे, कारण की आधारवर आपला OTP येतो आणि OTP द्वारे आपलं बँक खाली होऊ शकतं, अनेकांना माहिती आहे। पण इथे कसलाही OTP येत नाही, आपण ॲपमध्ये जाऊन जे स्कॅन करतो, आपला फेस दाखवतो आणि त्याद्वारे आपली इन्फॉर्मेशन आपण समोरच्याला दाखवतो। त्यामुळे OTP येत नाही, काही येत नाही, त्यामुळे त्याचं टेन्शन नाही, सुरक्षित असणार आहे। आता अनेकांचे प्रश्न असेल, ऑलरेडी एक आधारचं M-आधार हे ॲप आहे, मग ते बंद होणार आहे का, तर नाही, ते पण ॲप चालू राहील, हे पण ॲप चालू राहील। तुम्हाला जर ओळख पटवून द्यायची आहे तर या ॲपवरून तुम्ही इझिली दाखवू शकताय आणि जुनं जे आधार आहे त्यावरून तुम्हाला जे पण चेंजेस वगैरे जे पण गोष्टी आहेत ते कंटिन्यू राहणार आहे। त्यामुळे तुम्ही पण विसरभोळे आहे, घरी
आधार विसरून जाताय किंवा कुठून तुमच्याकडून हरून जाताय तर नक्की तुम्ही हे ॲप वापरू शकताय. आता हे सुरक्षित आहे का, तर यस हे सुरक्षित आहे, पण बेटा व्हर्जनमध्ये आहे. अजून काही दिवसानंतर हे अजून चांगलं होईल, त्यानंतर आपण इझिली सगळे वापरू शकतोय. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे 2023 मध्ये 81 कोटी भारतीयांचा जो आधारवरून डाटा घेतला होता तो डार्क वेबवर विकला गेला होता. कारण की वेगवेगळ्या वेबसाईट आहे, आपण तिथे हे यूज करत असतो, तिथून आपला डाटा विकला जात असतो. पण या ॲपमुळे आपण कुठेही ते देणार नाही आहोत, जस्ट आपण त्याला ते दाखवणार आहोत. त्यामुळे आपला जो डाटा आहे तो विकला जाणार नाही, आपली सुरक्षितता कायम राहील. हा या ॲपचा फायदा असणार आहे. कशी वाटली माहिती नक्की कमेंट करा. तुम्हाला पण असेच अपडेट पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.